परमसत्य पूर्ण ज्ञानमय. वेदांत सूत्राला संपूर्ण वेदांचे परम अधिकृत शास्त्र मानले आहे. वेदांत सूत्र 1.1.2 आपल्याला सांगते, जन्माद्यस्य यतः परमसत्य हे अखिल अस्तित्वाचे मूळ उगमस्थान आहे. या वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे, याला तर्काची काहीच गरज नाही. ज्याप्रमाणे बालकाचे शरीर आईच्या गर्भातून येते, त्याचप्रमाणे प्राकृतातील प्रत्येक वस्तू परमसत्यापासून उगम पावते. जन्माद्यस्य यतः उत्पत्तीपासून ते विनाशापर्यंत प्रत्येक गोष्ट परमसत्यापासून उत्पन्न होते. प्रत्येक वस्तूची उत्पत्ती, स्थिती आणि आधार परमसत्य आहे. या मूळ स्रोताची लक्षणे काय आहेत? श्रीमद भागवत 1.1.1 आपल्याला सांगते की जन्माद्यस्य यतोन्वयादिरतः चार्थेष्वभिज्ञः स्वराट. सृष्ट ब्रह्मांडाचे आदिकारण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सर्व गोष्टींचे ज्ञाता आहेत. ते परमचेतन आहेत आणि ते परिपूर्ण असल्याने सर्वज्ञ आहेत. आपणही चेतन आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत आणि हे स्फुल्लिंग आईच्या गर्भात प्रवेश करते आणि त्याच्या शरीराचा विकास होतो. याचा अर्थ चेतनाच संपूर्ण शरीर आणि त्याच्या हालचालीचे कारण आहे. आपल्या शक्तीमुळे या शरीराचा विकास झाला असला तरी शरीरातील नाड्या आणि हाडांची उत्पत्ती कशी झाली याचे आपल्याला ज्ञान नाही. या अज्ञानामुळेच आपण भगवंत नाही, परंतु भगवान श्रीकृष्णांना याबद्दलचे सर्व ज्ञान आहे. हाच परमसत्याचा गुणधर्म आहे. परमसत्य सर्वांचे ज्ञाता आहेत. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत 7.26 याला पुष्टी देतात. भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमानात घडत असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही मी जाणतो. आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त ज्ञानाद्वारे आपण देखील परमसत्याविषयी जाणू शकतो. परंतु भगवंत कसे काय सर्वज्ञ झाले? भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान कसे काय परिपूर्ण आहे? कारण ते स्वराट, पूर्ण स्वतंत्र आहेत. त्यांना इतरांकडून ज्ञानार्जनाची आवश्यकता पडत नाही. मूर्ख लोक हे मायावाद्यांकडून ज्ञान प्राप्त करून स्वतःला भगवंत समजण्याचा प्रयत्न करतात, परंतु श्रीकृष्ण इतरांकडून ज्ञान प्राप्त न करता भगवान आहेत. यालाच भगवान असे म्हणतात.